मला हे नमस्कार सांगताना माझ्या खूप सर्वत्र दुःख होतंय की महाराष्ट्रातल्या आपल्यात आज बंधू अजित पवार आणि दादा नाही आहेत. भगिनींनो, कारण तुम्हाला तुम्ही तर साईडवर माहितीच बघू असेल, शकता, आज सकाळी अजित सकाळी पवार दादा 9:40ला औरंगाबादला जात होते आणि तिथं अजितदादा जेव्हा औरंगाबाद सभेसाठी दौऱ्यावर जात निघालेले असताना आहे विमान आणि तिथे लँड करत होते पोचल्यावरच तेव्हा त्यांच्या अजितदादांचा विमानाचा विमान अपघात लँडिंग झालेला होताना आहे. खूप तुम्ही मोठा इथं बघू अपघात शकता. झालेला आहे. तुम्ही हे बघा, हे साईडवर विमान आहे आणि स्क्रीनवर बघू त्या शकता की विमानाची कशी दुर्दशा विमान झाली कशा म्हणून प्रकारे चकनाचूर सगळीकडे झालेले आहे. आणि हे पसरलेलं आहे की विमान अपघातात अजितदादा आपल्याला सोडून निघून गेलेले आहे. हे बघू शकता तुम्ही. तिथं पोलीस आणि आजूबाजू आपल्या आसपास असणारे सर्व शेतकरी जे इकडे तिकडे सगळेजण येऊन आणि बघत आहेत आणि आजूबाजू हे बघू शकता तुम्ही कशाप्रमाणे गर्दी जमलेली आहे. आणि सगळे नेते, प्रशासन, पोलीस सगळे इथं येऊन आणि आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याला जसं जमेल तसं मदत करत आहे. आणि सगळे लोक हे बघू शकता तुम्ही कशा प्रमाणात मदत करत आहे. आणि पोलीस जवळ कोणाला येऊ देत नाही आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्यात नाही हे सांगताना खूप म्हणजे खूपच हा दिवस खूपच म्हणजे वरवंटा आहे आपल्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही बघू शकता किती दुर्दशा झालेली आहे त्या विमानाची. असं सांगण्यात येत आहे की जे निवडणूकसाठी अजितदादा औरंगाबाद येथे जात होते आणि तिथे त्यांच्या सभा होता. 3 सभा होत्या आणि त्याच्यामुळे ते सकाळी निघाले आणि तिथं पोचले सुद्धा होते. जेव्हा विमान लँडिंग करत होते तेव्हा हा अपघात झालेला आहे. आणि त्या विमानमध्ये 6 जण सांगण्यात येत आहे. गंभीर जखमींचा प्रश्नच नाही, पण अजितदादा आपल्यात नाही हे तर कन्फर्म झालेलं आहे. कारण ज्या विमानाची अशी दुर्दशा झालेली आहे त्यात बसलेल्या व्यक्तीची काय अवस्था झालेली आहे ते आपण समजू शकता. आणि त्यांच्या परिवाराला देव शक्ती दो हे सहन करणे